डॉक्टर अपर्णाताई कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संग्रामपूर येथील तहसील कार्यालय व कर्मचारी निवासस्थानाचे थाटात लोकार्पण सोहळा। स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर दिनांक 15 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद मतदारसंघातील विविध विकास कामांचं लोकार्पण सोहळा करण्यात आले। संग्रामपूर येथील नवीन तहसील कार्यालय आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचं स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी लोकार्पण सोहळा थाटात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पत्नी डॉक्टर अपर्णाताई कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थाटात संपन्न झाला। संग्रामपूर येथे सर्वप्रथम तहसील निवासस्थानाची लोकार्पण करून त्यानंतर तहसील कार्यालयाची नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा डॉक्टर अपर्णाताई कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार प्रशांत पाटील यांनी फीत कापून करण्यात आला। त्यानंतर इमारतीच्या आवारातील खुल्या जागेमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर अपर्णाताई कुटे, सचिन देशमुख, शांताराम दाने, डॉक्टर किशोर गेला, भाऊराव अवचार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ तळेले, तहसीलदार प्रशांत पाटील यासह इतर मान्यवर उपस्थित होते। सर्व प्रमुख दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। अतिथींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी शासकीय कर्मचारी निवासस्थान आणि तहसील इमारत बांधकामाबद्दल समाधान व्यक्त करून आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील झालेल्या तहसील इमारतीच्या उत्कृष्ट बांधकामावरून संग्रामपूरला सिंगापूरची उपमा देऊन आमदारांचे आभार मानले। त्यानंतर सचिन देशमुख आणि बांधकाम विभागाचे एकनाथ तळेले आणि शेवटी डॉक्टर अपर्णाताई कुटे यांचं भाषण झाले। यावेळी महसूल अधिकारी, बांधकाम अधिकारी आणि इतर राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील नागरिक उपस्थित होते।